आमची या वेगळ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी दाखवणार आहे आम्ही ब्रेकफास्ट कसा केला. आम्ही ज्या हॉटेलला राहतो आहोत तिथे ब्रेकफास्ट होता. तर ब्रेकफास्टमध्ये ऑप्शन्स बरेच होते. तर तुम्हाला मी आता दाखवणार आहे काय काय ब्रेकफास्टमध्ये ऑप्शन्स होते. इकडे हॉट वॉटरसाठी छान असं भांडं दिसेल तुम्हाला. आणि इकडे बरेच सेरियलचे ऑप्शन्स होते. केलॉग्स, चोकोज, वेगवेगळे हेल्दी ऑप्शन्स होते. ड्रायफ्रूट्सचेही बरेच प्रकार होते. त्यामुळे खूप छान असा ब्रेकफास्ट आम्ही केला. इकडे खुसखुस सॅलड्स तुम्ही बघू शकता. ग्रेटेड कॅरेट, टॅमॅटो, कुकुंबर आणि फ्रूट्स आणि जॅम आणि योगर्ट. आणि इथे ज्यूस होता. खूप सारे ज्यूस होते. ऑरेंज ज्यूस, ॲपल ज्यूस, खूप सारे वेगवेगळ्या टाईपचे फ्रेश ज्यूस होते. त्यामुळे ब्रेकफास्ट हा हॉटेलमध्ये असेल तर खूप इझी होऊन जातं. तुम्ही ब्रेकफास्ट छानपैकी करा आणि पुढचा प्रवासही करू शकता आरामात. आणि ब्रेड्स, जाम ब्रेड्स, न्यूटेला, वेगवेगळ्या टाईपचे जॅम्स. मुलांची तर खूप मजा असते. न्यूटेला असलं आणि वेगवेगळ्या टाईपचे जाम असले तर खूपच मजा असते. पॅनकेक, वॅफल्स, क्रोसॉ, केक्स, खूप सारे वेगवेगळ्या टाईपचे केक्स, बनानाचे केक, चॉकलेट केक्स, खूप छान छान ऑप्शन्स होते. आणि इथे स्क्रॅम्बल्ड एग, बॉइल्ड एग्स, टोस्ट ब्रेड्स करू शकता तोही ऑप्शन होता. त्यामुळे स्क्रॅम्बल्ड एग, बेक्ड पोटॅटोज आणि नॉनव्हेजसाठी सॉसेजेस, खूप सारे छान छान ऑप्शन्स होते. आणि तुम्ही बघू शकाल फ्रूट्स. युरोपमध्ये फ्रूट्स खूपच फ्रेश मिळतात, एकदम ताजे ताजे. त्यामुळे वॉटरमेलन, कट फ्रूट्स, मस्त असा मी आज इकडे ब्रेकफास्ट केला मॉर्निंगला. आणि मला वाटतं तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असेल. 2 दिवसाचा. आज आहे 3रा दिवस. आणि आज आम्ही एक नवीन प्लेस जवळची एक्सप्लोअर करायला निघालो आहे. आणि हा व्ह्यू तुम्हाला दिसतो आहे हा ट्रेनमधून आहे. निराशार पाणी, छान मस्त अशा लाटा चालल्या आहेत. आणि मी व्हिडिओ काढते ट्रेनमधून. माझा समुद्र दिसला की मला असं खूप मस्त वाटतं, फ्रेश वाटतं. आणि विचार करतो अरे कधी समुद्रावर उतरतो आणि पाण्यामध्ये मस्त खेळूया. तर आता आम्ही चाललो आहे जवळ असलेल्या कान्स या प्लेसवरती. कान्स तर तुम्हाला माहितीच असेल. कान्सला फिल्म फेस्टिवल्स होतात. बरेच बॉलिवूडचे ॲक्टर्स, हॉलिवूडचे ॲक्टर्स तिकडे जातात. तर तीच प्लेस आम्ही एक्सप्लोअर करायला चाललो आहे. त्याआधी हा समुद्र बघूया, हा समुद्र एक्सप्लोअर करता येतो का आणि समुद्रावर खेळता येतं का. ही आहे कान्स सिटी. वा, किती सुंदर वाटतं आहे ना. खूपच छान समुद्र. फायनली आम्ही समुद्रावर पोचलो. आणि माझी इच्छा काय तर मी कंप्लीट करणारच. समुद्रावर खेळणार, मस्त असं भिजणार. मग मी ठरवलं चला मुलांना घेऊनच मस्ती करायला निघू. मी गेली मस्ती करायला पाण्याबरोबर. मस्त समुद्र दिसला, लाटा दिसल्या आणि खेळणार नाही असं तर होणारच नाही. पाणी खूप थंडगार होतं, त्यामुळे लांबूनच मस्त खेळत होतो आम्ही. आणि तुम्ही बघितले असेल बरेच फोटो या समुद्रकिनारी कान्स फेस्टिवलचे काढले जातात. तर मस्त मुलांना घेऊन खेळत होती मी. खूप मजा आली. मस्त असे फोटोज काढून मजा मस्ती करून समुद्रकिनारी खूप असा छान असा टाईम स्पेंड केला. तुम्ही या सिटीजला नक्कीच भेट देऊ शकतात. खूप छान असं सिटी आहे. वेदरही खूप छान असतं आणि इकडचं फूडही खूप छान आहे. आणि कान्स सिटी ही खूपच जवळ असल्यामुळे जाणं इझी होतं. मस्त असं फोटो काढले. आणि कान्स म्हटलं तर आपला डेब्यू तर झालाच पाहिजे बा. कान्स फेस्टिवल तिकडे होतो, तिथे आम्ही काही फोटोज काढले. आणि मग नंतर तिथूनच ट्रेन असते, तिकडनं तुम्ही पूर्ण सिटी एक्सप्लोअर करू शकता. टॉय ट्रेन तिथं पूर्ण सिटी आम्ही एक्सप्लोअर केली. मस्त छान छान असे फोटो काढून निघालो. टॉय ट्रेनने ती सिटी एक्सप्लोअर करायला. हे बरेच लक्झरियस हॉटेल्स आहेत तिकडे. जेव्हा कान्स फिल्म फेस्टिवल होतो तेव्हा बरेच लोक येऊन राहतात. आणि तिथेच हे बरेच हॉटेल्स आहेत. खूप सुंदर. रोड तर बघाल इतके स्वच्छ आणि तो एरिया अप्रतिम. खूपच छान होता. मस्त वाटत होतं. असं वाटतंय तुम्हाला छान आहे ना.
तुम्ही नक्कीच भेट द्या. खूप छान छान खूपच छान परिसर आहे आणि आजूबाजूला समुद्रकिनारा असल्यामुळे तर खूप मस्त वाटतं. हवाही छान आहे. मग आमचा हा ब्लॉग खूप लेट येतो आहे, पण नक्कीच बघा आणि आम्हाला प्रतिक्रिया नक्कीच कळवा. कसं वाटतं आहे तुम्हाला आमचा पहिला ब्लॉग? काय आवडलं? काय तुम्हाला वाटतं आहे आम्ही इम्प्रूव्ह करायला पाहिजे? काय त्याच्यामध्ये चेंजेस करायला पाहिजे? नक्कीच कळवा. या टॉय ट्रेन तुम्ही कान्स फिल्म फेस्टिवल जिकडे होतो तिकडे जवळच असते. ती टॉय ट्रेन घेऊन तुम्ही पूर्ण कान्स सिटी एक्सप्लोअर करू शकता. पायी ही एक्सप्लोअर करणं खूपच डिफिकल्ट आहे. पूर्ण सिटी बघणं आणि ते पण पायी हे मुलांबरोबर आणि स्वतःही खूप डिफिकल्ट होऊन जातं. त्यामुळे ती ट्रेन खूप इझी होऊन जाते. हे मार्टिनेस हॉटेलमध्ये बरेच ॲक्ट्रेस राहतात असं ऐकून आहे, जेव्हा कान्स फिल्म फेस्टिवल असतो तेव्हा. आकाश तर बघा किती निळशार आहे. एक साईडला ह्या लक्झरियस हॉटेल्स आणि एक साईडला समुद्रकिनारा. पूर्ण बाजूने समुद्रकिनारा मस्त आहे. अशीच कान सिटी मस्तपैकी आम्ही एक्सप्लोअर केली. छान समुद्रकिनारा आणि आशार बघत बघत आता ठरलं काय खायचं. दुपारचा टाईम झाला होता. आजूबाजूला रेस्टॉरंट आम्ही एक्सप्लोअरच करत होतो. काय खाता येईल. खूप सारे हॉटेल्स आहेत, खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत, कॅफेज आहेत, आईस्क्रीमचे बरेच ऑप्शन्स आहेत. तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आज मुलांची आणि आमची खायची इच्छा होती, काहीतरी नॉर्मल लाईटच खाऊया. त्यामुळे आम्ही ठरवलं, जवळच दिसत होतं मॅकडॉनल्ड होतं जिकडनं आम्ही टॉय ट्रेन घेतली होती. तर आम्ही तिथेच बघू. पुन्हा टॉय ट्रेन पूर्ण सिटी एक्सप्लोअर केल्यानंतर मॅकडॉनल्डमध्येच इकडच्या मेट्रोमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत ते ट्राय करू. प्रत्येक कंट्रीमध्ये प्रत्येक सिटीमध्ये मॅकडॉनल्डमध्ये मेनू हे वेगळा असतो. तसंच मी सांगितलं आम्ही मॅकडॉनल्डला आलो. बर्गर्स, क्रिस्पी बर्गर, क्रिस्पी चिकन बर्गर, फ्रेंच फ्राईज असं ट्राय करत किड्स मील घेऊन मस्त दुपारचा लंच मॅकडॉनल्डमध्ये केला. फ्रान्स रिव्हेरा मस्तपैकी एन्जॉय करून आता आम्ही निघालो दुसऱ्या प्लेसवरती. हा पोर्ट एरिया आहे. खूप सुंदर असा एरिया होता. तेही जवळच होतं कान्सच्या. तिकडेही आम्ही गेलो आणि मस्त तिकडची प्लेसही एक्सप्लोअर केली. आणि आईस्क्रीम तर खायला पाहिजेच. माझं तर खूप फेवरेट आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळे आईस्क्रीमचे फ्लेवर ट्राय करून प्रत्येकाने वेगवेगळे फ्लेवर्स घेतले. मुलांचं तर फेवरेट असतं चॉकलेट, त्यामुळे मुलांनी चॉकलेट, मला पण चॉकलेट आवडतंच, पण आम्ही ट्राय करते वेगवेगळे फ्लेवर. मस्त असे वेगवेगळे फ्लेवर घेऊन आम्ही मस्त फोटो काढले आणि मस्त त्या पोर्टच्या इकडे जाऊन मस्त एन्जॉय केलं. खूप छान छान प्लेस आहेत. मी सगळे डिटेल्स कॅप्शनमध्ये देईन. मस्त छान फोटो असे काढून मग निघालो कारण पुन्हा एकदा नीस सिटीमध्ये. आम्ही ट्राय करतो जिकडे आम्ही राहतो त्याच्या आसपासच आम्ही रात्रीचं जेवण करतो. म्हणजे जेवण झाल्यावरती डायरेक्ट हॉटेलवर जाऊन आराम करू शकतो. पुन्हा एकदा आम्ही नीसमध्ये आलो आणि आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनेच ट्रॅव्हल करायचा प्रयत्न करतो. ते इझी होऊन जातं. मग रात्री पुन्हा एकदा इंडियन हॉटेलला आलो. एक टाईम तर इंडियन जेवण झालंच पाहिजे. आपलं भारतीय जेवण जेवल्याशिवाय जेवल्यासारखं काही वाटत नाही. त्यामुळे एका करी म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे आलो. तिथे खूप आम्ही सांगितल्याप्रमाणे पहिल्या ब्लॉगमध्ये आम्ही दिवाळी हॉलोविनच्या टायमाला गेलो होतो. हा ब्लॉग खरंच खूप लेट येत आहे, पण सगळं डेकोरेशन तुम्ही बघू शकता. हॉटेलमध्ये इंडियन हॉटेल होतं त्यामुळे दिवाळीचं डेकोरेशन होतं. आणि इकडे डिस्कशन चाललं आहे कोण कोणाच्या बाजूला बसणार. मुलांचं असतं असताना एकमेकांच्या बाजूला बसत मस्ती करत जेवायचं असतं. मस्त छान असा मोराचं हे चित्र बघून मला असं वाटलं खूप सुंदर आहे, जवळ जाऊन बघूया म्हणून बघितलं. खूप छान असं मस्त असं डेकोरेशन केलं होतं आणि मसाला छास मागवला होता. पूर्ण दिवसाची एक दगदग असते तर छास आणि ताक पिल्यावर मस्त वाटतं. भूषणचं रिॲक्शन तुम्हाला असं वाटेल असं काय,
पण एक कॉम्प्लिमेंटरी डिश आली होती. आम्ही ऑर्डर केली नव्हती, पण काय होती तर ती एक कुकुंबर पकोडा होता, तो त्याने दिला होता. तर आम्ही ऑर्डर केलं होतं चिकन मसाला, व्हेजिटेरियन एक मसाला हे मागवलं होतं, मशरूम डिश आणि दाल राईस मागवलं होतं आणि चीज नान. तर असा होता आमचा दिवस. कसा वाटला तुम्हाला हा एपिसोड? हा सेकंड एपिसोड आहे. थर्ड एपिसोड पण येणार आहे आणि तो खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला कान्स सिटी कशी वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि पुढच्या थर्ड एपिसोडसाठी पण स्टे ट्यून. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.